दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आम्हाला या उत्तर महाराष्ट्रात 100% निकाल द्यायचा आहे। आज 4 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगला निर्णय, चांगला निकाल, जे गेल्या वेळापेक्षा सुद्धा चांगला निकाल आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही संघटनात्मकदृष्ट्या अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत आहोत आणि म्हणून आजची बैठक ही अतिशय महत्त्वाची होती। हे आजच नाही तर गेले 5 वर्ष आम्ही संघटनेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे आणि म्हणून आजची बैठक त्यासाठी घेतलेली होती। आज अंदाज सांगणं कठीण आहे, पण मी सांगितलं की मागच्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल, त्या चांगल्या जागा यावेळेला निवडून येतील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये 100% निकाल, 100% 8 जागा या ठिकाणी निवडून येतील। मला वाटतं कधी पावसात ओलं व्हायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं। आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आता पवारसाहेबांची तब्येत खरं आहे निवडणुकीमध्ये कमी जास्त असते, त्यांना त्रासही आहे, मी त्याबद्दल काही बोलणार नाही, त्या तब्येतीवर बोलणं हे उचितही होणार नाही। पण तो रोहित पवार जे वारंवार 2-3 सभेमध्ये मी बघितलं काही झालं की लगेच रडायला लागतात। मला वाटतं रडून निवडणुका लढता येणार नाही आणि त्या जिंकता येणार नाही। तुम्ही लोकांना फार वेळ तुम्ही वेळ बनवू शकणार नाही मतदारांना, त्यामुळे मला असं वाटतं की मुद्द्यावर बोला, देशावर बोला, काही कामावर बोला, त्यावर तुम्ही मतं मागा ना। मी बघितलं रोहित पवार वारंवार सभेमध्ये आले की ते डोळे पुसतात, रडतात। पण मला वाटतं भावना विवासून असं तुम्हाला चालणार नाही। तुम्ही तरुण आहात, तुमच्या मागे तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मोठी ताकद आहे, तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही मुद्द्यांवर बोला आणि त्यावरच मतं मागा। RSS आणि हेमंत करकरेमध्ये संघर्ष होता असं संजय राऊत म्हणताय। संजय राऊताच्या जिभेला कुठलाही हाड नाही, ते काही बोलतील, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। ते तर काही काढतात, त्यांना वाटेल ते बोलतात, जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत। त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देत नाही, मीच नाही आता जनतासुद्धा किंवा मतदारसुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही। निवडणुकीमध्ये सध्या मराठी वर्सेस गुजराती हा मुद्दा पुन्हा तापलेला आहे। भिकंडीवरची जी जाहिरात आहे आणि घाटकोपरमध्ये संजय पाटलांचे जे पोस्टर आहे ते वाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे गुजराती सोसायटीमध्ये। मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही देशाला विकसित करण्यासाठी, देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहिती 10 वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलं आहे, काय केलेलं नाही। त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेतं आहे, कोणी धर्माचा घेतं आहे, कोणी जातीपातीचा घेतं आहे। मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत, कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत। लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे। त्यामुळे कोणी काही म्हटलं, कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे, कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे, गुजराती विरुद्ध मराठी आहे, मला वाटतं ह्या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही।